चला तर मग आज आपण मस्त मऊसूद आणि सुगंधी असा अननसाचा शिरा बनवूया। त्यासाठी आपल्याला अननस लागेल, ते आपण बारीक चिरून घेऊ। अननसाचे काप केले आहेत ते आपण वाटीमध्ये मोजून घेऊ। हे बारीक तुकडे करून घेतले, तुम्ही किसूनही घेऊ शकता। आता आपण हे अननसाचे काप शिजून घेऊया। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर लागेल आणि अर्धी वाटी पाणी लागेल। भांड घेतलं आहे, त्यामध्ये आता मी अननसाचे काप घालते। त्यामध्ये पाणी अर्धा कप, साखर अर्धा कप। आता हे अननसाचे काप आपण चांगले शिजवून घेऊ। याला चांगलं मिक्स करूया आणि आता याच्यातली साखर विरघळून घेऊ आपण आणि याच्यावर झाकण ठेवू आणि 15 मिनिट हे काप शिजवून घेऊ। दर 2-3 मिनिटाला हलवत राहणे। पायनॅपल आपला चांगला शिजलेला आहे, ते आपण आता मॅशरने फक्त मॅश करून घेऊ। आपला पायनॅपल मस्त शिजून झाला आहे। आता तो आपण बाजूला ठेवू आणि रवा भाजून घेऊ। इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी साखर आणि पाऊण वाटी तूप घेतलं आहे आणि काही काजूचे तुकडे। आपण अर्धी वाटी साखर पायनॅपल मध्ये टाकली होती आणि अर्धी वाटी आता आपण रव्यामध्ये टाकू। रवा आपण भाजायला घेऊ। रवा बारीक गॅसवर तूप न टाकताच भाजून घेऊ। 5 मिनिट असंच भाजून घेऊ। यामध्ये आपण 4 ते 5 टेबलस्पून तूप घालून घेऊ। एक वाटी रवा, त्यामध्ये आपण 3 वाटी पाणी टाकून घेऊ। गरम पाणीच टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही। त्यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून देऊ। रवा आपला मस्त छान शिजलेला आहे। आता आपण चांगला एक जीव करून घेऊ आणि त्यामध्ये पायनॅपल घालून घेऊ शिजलेला। यामध्ये काजूचे काप, खूप छान आणि मस्त असा पायनॅपलचा कलर आलेला आहे। आता हे मिक्स करून घेऊ आपण छान एकसारखं। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण साखर टाकू। साखर तुम्ही कमी जास्त ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। खूप छान असा आपला पायनॅपल शिरा तयार आहे। कलर ही खूप सुंदर आलेला आहे। तुम्हाला हा शिरा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।